उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चासाठी उद्धव ठाकरेंचा ताफा रवाना। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, तर एका पराभवानं मी खचून जाणारा नाही, ठाकरेंचं विधान। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य, आपल्या हिंदू बांधवालाच फायदा मिळावा, जगतापांचं आवाहन। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार। जगताप यांची भूमिका पक्षाच्या विचारधारेपेक्षा विसंगत आहे, त्या पक्षाच्या धारेच्या विसंगत असल्याचं अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेटणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा फडणवीस आढावा घेणार। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळ अंतर्गत आज 5354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोस, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। तर जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय, भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार। कर्जतऐवजी नेरळपासून CSMT लोकल सेवा सुरू राहणार।